नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण यामधील संख्या याच्यातील आपण स्वाध्याय 2.2 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यास करताना फायदा होणार आहे। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। बघा, इथे पहिल्या 4 संख्या दिलेल्या आहेत, तर या 4 संख्यांकडे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की इथे 11ची कसोटी वापरली तर आपल्याला उत्तर मिळेल। मग 11ची कसोटी काय सांगते तर बघा, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर ती एकतर 0 किंवा 11 आली तर त्याला 11 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो। कसं बघा, 56 10 आहे। बघा, ही संख्या अशी आहे 56 आणि 10। मग बघा, हे एककाचं घर आहे, दशक आहे, शतक आहे आणि हे हजार आहे। मग आता बघा, एकक आणि शतक यांच्या घरांची बेरीज करूया। मग 6 अधिक 0, मग बघा 6 अधिक 0 बरोबर 6। आणि बघा, दशक आणि हजार या स्थानांच्या अंकांची बेरीज करूया। मग 5 अधिक 1 बरोबर किती 6। मग या बेरजेंची वजाबाकी करायची आहे। मग बघा, 6 तून 6 गेले, बाकी आली 0, म्हणजेच या संख्येला 5610 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो। आता इथे पण बघा, 4 आणि 3 7 आणि 1 आणि 6 7 यांची जर आपण वजाबाकी केली तर बाकी किती येते 0 येते। आता इथे बघा, 5 आणि 5 10 आणि 3 आणि 8 11। मग बघा, 11 तून 10 वजा केले, बाकी आली 1, म्हणजे इथे 11 ने भाग जाईल का नाही। कसोटी काय सांगते बघा, समस्थानांच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानांच्या अंकांची बेरीज या बेरीजांची जर वजाबाकी केली, एकतर वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा किती वजाबाकी 11 आली पाहिजे, तरच त्याला 11 ने भाग जातो। इथे वजाबाकी 1 आले, त्याच्यामुळे याला भाग जाणार नाही। आता इथे बघा, 2 आणि 4 किती आलं 6, 8 आणि हे 9, 8 आणि 8 16 आणि हा 1 17, 17 मधून जर 6 गेले तर वजाबाकी किती येते 11। मग बघा, 11च्या पटीतले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 या संख्यांना 11 ने पूर्ण भाग जातो। म्हणून मी या सगळ्या संख्या 11 ने विभाज्य आहेत, परंतु पर्याय क्रमांक 3 याला 11 ने भाग जात नाही, म्हणून मी इथे गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, 89 45 72 54। आता इथे बघा, या सगळ्या संख्यांना 3 ने भाग जातो। मग बघा, 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला, दिलेल्या संख्येतल्या अंकांची बेरीज करा। मग बघा, 8 अधिक 9, 8 आणि 8 16 आणि 1 17 यांची बेरीज किती आली 17। 17ला 3 ने भाग जातो का नाही जात, म्हणजे यालाही 3 ने भाग जाणार नाही। आता बघा, 4 आणि 5 यांची बेरीज येते 9, 9ला 3 ने भाग जातो, म्हणजे 45ला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे। आता बघा, 7 आणि 2 8 9 बेरीज आली 9, 9ला 3 ने भाग जातो, म्हणजे 72ला सुद्धा 3 ने भाग जाणारच। 5 आणि 4 9 यांची बेरीज आली 9, याला सुद्धा 3 ने भाग जातो, म्हणजे 54ला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे। म्हणून मी इथे वेगळी संख्या आहे, गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। आणि बघा, सगळ्यांची बेरीज सुद्धा किती आलेली आहे 9, म्हणजेच हे 3 ने विभाज्य संख्या आहेत। पुढचा प्रश्न बघा, 3678 7682 6837 आणि 8736। आता बघा, या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा, इथे 3 6 7 8, इथे पण बघा 3 6 7 8 3 6 7 8, म्हणजे तेच अंक वापरले 3 6 7 8 हे अंक, फक्त इतकंच की आलटून पालटून वापरले आहे की नाही। मग इथे मात्र बघा, 3 आहे का नाही आहे की नाही, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, पण 3 हा अंक नाही आहे, म्हणजे या सगळ्यांमध्ये जे वापरलेले अंक आहेत ते समान आहेत आणि याच्यामध्ये नाही आहेत, म्हणून मग गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 216 343 1000 आणि 8। आता या संख्या आपल्याला बघता क्षणी आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या काय आहेत, सर्व संख्या समसंख्या आहेत। बघा, इथे या संख्यांकडे आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं या सगळ्या संख्या घन संख्या आहेत। मग बघा, 216 6चा घन 216,
7चा घन 343, 10चा घन 1000 आणि 2चा घन 8. या सगळ्यात जर घन संख्या आहेत मग तसं उत्तर येईल का नाही. मग बघा घनसंख्या तर आहेतच, पण बघा ही संख्या समसंख्या आहे, विषम आहे, सम आहे आणि सम आहेत. म्हणजे ही एकमेव संख्या अशी आहे की जी विषम संख्या या पर्यायामध्ये आणि बाकी सगळ्या संख्या समसंख्या आहेत. म्हणून मी इथे दुसरं उत्तर आहे म्हणजे गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 343. पुढचा प्रश्न बघा 38, 64, 72, 46. आता बघा या संख्यांमध्ये जर आपण विचार केला तर या प्रत्येक संख्येतील अंकांचे आपण काय करूया, गुणाकार करूया. मग बघा 3 गुणिले 8, मग बघा इथे 3 गुणिले 8, 3 8 24, 6 गुणिले 4, 6 चौक 24, 7 गुणिले 2 बरोबर 7 दुने 14 आणि 4 गुणिले 6, 4 सक 24. बघा दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार 24 24 24 येतो, पण 72 या संख्येचा गुणाकार मात्र 14 येतोय. म्हणून मी इथे वेगळं पद आहे पर्याय क्रमांक 3. बघा या संख्या जर आपण बघितल्या तर असं आपल्या लक्षात येतं या सगळ्या 17च्या पाढ्यातल्या संख्या आहेत. मग बघा 17 9 तर 153 आणि 17 8 136 आणि 17 सक दुग्गोदरचे म्हणजे 102 आणि 115 मात्र 17च्या पाड्यातली संख्या नाही. म्हणून मी इथे वेगळा गट आहे किंवा वेगळा पद आहे, वेगळं पद आहे, गटात न बसणारं पद आहे 115. पुढचा प्रश्न बघा 579, 246, 358, 135. आता बघा या संख्यांमध्ये आपण जर या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली तर बघा 5 आणि 7 12, 12 आणि 9 21. यांची बेरीज किती आली 21. 3ला 21ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो म्हणजे ही 3ने विभाज्य संख्या आहे. आता इथे बघा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, यांची बेरीज झाली 12 म्हणजे याही संख्येला 3ने भाग जातो म्हणजे ही सुद्धा संख्या 3ने विभाज्य आहे. आपण इथे 3ची कसोटी वापरते. आता बघा 3 आणि 5 8, 8 आणि 8 16, 16ला 3ने भाग जात नाहीत म्हणजे याही संख्येला 3ने भाग जाणार नाही. बघा 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, यांची बेरीज झाली 9, 9ला 3ने भाग जातो म्हणजे 135ला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणून मी इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 358. पुढचा प्रश्न बघा 1236, 1144, 1768, 1352. बघा हा तर प्रश्न खूप सोपा आहे. बघा इथे संख्या पहिल्या दोन संख्या कोणत्या आहेत 12 आहेत आणि बघा इथे 12 त्रिक 36 म्हणजे इथली संख्या, याचा पहिल्या दोन संख्येचा 3 वेळा गुणाकार केला तर पुढची संख्या मिळते. मग 12 त्रिक 36. आता बघा इथे 11 आहे, 11 गुणिले 4 बरोबर किती 44, 11 चौक 44. तसं बघा 17, 17 एके 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68. मग इथे पण 17ची किती आहे 4 पट 68 आहे, 17 चौक 68. 13 एके 13, 13 दुने 26, 13 त्रिक 49, 13 चौक 52. मग 13ची पण 4 पट किती आहे 52 आहे. मग बघा इथे पण 4 पट, इथे पण 4 पट आणि इथे पण 4 पट. इथे मात्र 3 पट आहे, पहिल्या दोन संख्येचे 3 पट आहे. म्हणून मी इथे वेगळं आहे, वेगळी संख्या आहे पर्याय क्रमांक 1 1236. 9वा प्रश्न बघा 4/11, 9/7 6, 3/12, 11/5. आता जर आपण या प्रश्नाकडे काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक संख्येतील अंश व छेद मिळून 15 ही संख्या मिळते. बघा 4 आणि 11 यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते 15. आता बघा या दोघांची बेरीज केली 9 आणि 5 यांची बेरीज किती येते 15. 3 आणि 12 यांची संख्या किती येते 15 येते. ठीक आहे. 11 आणि 5 यांची बेरीज किती येते 16 येते. मग बघा बरं सगळ्यांची बेरीज अंश आणि छेदांची बेरीज किती आले 15 15 15. पण इथे मात्र तसं नाही आहे, इथे बेरीज किती आले 16. म्हणून मी इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 4. 10वा प्रश्न बघा 84, 109, 133, 196. आता बघा या 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला असं मिळेल या सगळ्या संख्यांना काय होतोय 7ने भाग जातोय. मग बघा याला भागाकार करा. बघा 7 एके 7, 7 दुने 14 म्हणजेच 12 7 84.
याला काय केलं 12ने भाग गेलेले म्हणजे 7ने भाग गेलेला आहे, म्हणजे ही संख्या 7ने विभाज्य आहे. आता 109 तर बघा 109ला 7ने भाग जातो का तर नाही जात, कारण आता 133 मग बघा 7ने भाग करायचं आहे. 7 एक्के बघा इथे मी असं छोटंसं करून दाखवते. 133 भागिले 7, 7 एक्के 7, 13तून 7 गेले 6 आले, वरून घेतले 7. मग आता बघा 7 9 63, 7 9 63 वजाबाकी आली 0. मग बघा आपलं उत्तर किती आलं 19, बाकी किती आले 0, बाकी 0 आली म्हणजे 133ला सुद्धा 7ने भाग गेलेला आहे. मग 19 आता 133. आता बघा 196